नाही. जो अथांग आहे सागर समान, ज्याचं छत्र म्हणजे आबाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचे पहिले स्थान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दिलदलितांचा आणि 105 तत्वांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मध्यमावळ्यांचा हा महाराष्ट्र. जिगरबाज माझ्या मध्यमावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताचा इतिहास लिहिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठसून भरली आहे. शिवाजी या नावातच प्रचंड शक्ती आहे. शी म्हणजे शिव, वा म्हणजे वाघ, जी म्हणजे जिवंत,